नमामि देवं सकलार्थदन्तं सुवर्णवर्णं भुजगोपवीतं गजाननं भास्करमेकदन्तं लम्बोदरं वारिभवासनं च या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदां दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। माता पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने हरि जय जय राम। कृष्ण 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 हरि काय झालं तुमचं बंद झालं नाही हा किती 3 वर आहे का ना 2 वर ना बस। हा जय जय राम कृष्ण हरी। ह्याचा ना दादा फीडबॅक नाही येत त्यामुळे आणि हे काहीतरी मग वेगळं वाजवतात मग हो कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी. तो स्पीकर फक्त थोडा हलवायला लागेल आपल्याला, नाही तर आवाज आपल्यालाच येणार नाही. हा जो आहे ना थोडा तिकडच्या दिशेला केला ना की आवाज घुमणार नाही म्हटलं. जय हां तिकडे हां बस. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. नवनीत नवनीता प्रिय नवल विनोद विहारी. राजा राम नवल विनोद विहारी. राजा राम नवल विनोद विहारी. जय जय राम कृष्ण हरी. शरणागत दीना शरणागत दीना चरणी लई. शरणागत दीना चरणी लई. करुणा दृष्टी निहारी. राजा रामा करुणा दृष्टी निहारी. राजा रामा करुणा दृष्टी निहारी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. रामदास माबुली गमाय माझी रामदास रामदास माबुली गमाय माझी रामदास माबुली. रामदास माबुली गमाय माझी रामदास माबुली. सच्चिद सुख घन वरद प्रतापी. सच्चिद सुख घन वरद प्रतापी. शांतीची सावली गमाय माझी रामदास माबुली. रामदास माबुली गमाय माझी रामदास माबुली. अनन्य जे नर शरण रिघाले. 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 तया लागी पावली गमाय माझी रामदास माबुली. रामदास माबुली गमाय माझी रामदास माबुली. केशव केशव निज सुख सेविता. केशव
केशव निज सुख सेविता आठविता धावली गमाय माझी रामदास मागुली रामदास मागुली गमाय माझी रामदास मागुली रामदास मागुली गमाय माझी रामदास मागुली रामदास मागुली गमाय माझी रामदास राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम 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 हो हो राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राजाधिराज रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय कुंडली कमरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पते हर 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 महादेव जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय गौ माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति जय जय रघुवीर समर्थ निसाग मध धमधनी धम पद मग रे सा चंचल हे मन राम पाहिला चंचल हे मन राम पाहिला चंचल हे मन राम पाहिला तेणे तो विसावा होय जीवा तेणे तो विसावा होय जीवा चंचल हे मन राम पाहिला शोक भय चिंता जातील सर्वथा चित्ती रघुनाथा आठविता चित्ती रघुनाथा आठविता चंचल
रघुवीरा हो शरण जाऊ तारा रघुवीरा चंचल है मन राम पायिला चंचल है धिट धिट भाग्य तिष्ट हा एखादा तुकडा तरी वाजवा चंचल हा क्या बात है वाह राम हाँ क्या बात है शरण जाऊ दारा रघुवीरा ठेवता पायी आढळ विश्वास रामी रामदास धन्य झाला धन्य झाला चंचल है चंचल है चंचल है मन रामा पायिला चंचल है मन चंचल है मन चंचल है मन रामा पायिला जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ राम नवरात्रोत्सवाच्या या आजच्या चौथ्या दिवशी गेले 2 दिवस आपण चंचल आहे मन रामा पायी लावा हा विषय अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये प्रामुख्याने मन कसं चंचल आहे, त्याला रामापायी लावायचं म्हणजे काय करायचं, आणि रामापायी आमचं मन लागल्यानंतर शोक भय चिंता जीवनातून दूर का होतात हा आपण थोडक्यात विचार पाहिला. आजही तेच सूत्र पुढे नेत असताना समर्थ सांगतात की आमचं मन हे प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे. सर्वसामान्य मनुष्याचं मन हे कशामध्ये गुंतलेलं असतं तर 4 गोष्टीत गुंतलेलं आहे. त्या 4 गोष्टी कुठल्या तर सगळ्यात पहिलं म्हणजे प्रकृती, आपली प्रकृती. त्यामध्ये आमचं मन गुंतलेलं असतं की आम्ही छान दिसावं, आम्हाला चांगल्या चांगल्या सुखसोयी मिळाव्यात,
स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि हे रास्तच आहे, यात काही गैर नाही. पण सगळ्यात आधी मन स्वतःमध्ये गुंततं. दुसरी गोष्ट सांगितली संपत्ती, की आपल्याजवळ पैसा असावा, यामध्ये अधिक ऊर्जा खर्च होते. संपत्ती. तिसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे दंपत्ती, म्हणजे पती किंवा पत्नी, आपला दाम्पत्य कौटुंबिक सोहळा, यामध्ये आपलं मन गुंतत असतं. आणि चौथी गोष्ट सांगितली संतती. संततीची काळजी असते, ती कधीही संपत नाही मरेपर्यंत. आधी असं वाटतं की स्वतः करता प्रकृतीसाठी आम्ही प्रयत्न करतो, मग संपत्ती जमवण्यासाठी प्रयत्न करतो, मग जमवलेली संपत्ती साठवायची कशी, यामध्ये मन गुंतून राहतं. आणि मग हळूहळू केवळ एकट्यानंच संपत्ती कमवून काय उपयोग आहे. आता दंपत्ती सुखाचाही लाभ झाला पाहिजे, तर काहीतरी जीवनात आनंद आहे असं सामान्य मनुष्याला वाटत असतं. की जर दंपत्ती सुख नसेल तर काय बरं, कुणासाठी कष्ट करायचे, कशासाठी राहायचं. त्यामुळे दंपत्ती पाहिजे, त्यामुळे दंपत्ती सुख आलं. आणि मग चौथी आसक्तीची गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे संतती. की देवा, कुणी मनुष्य देवासमोर हात जोडताना म्हणतो माझ्या पोराबाळांचं भलं होऊ दे. आधी माझ्यापेक्षा माझा जीव पोराबाळांवर अधिक असतो. कारण प्रकृती म्हणजे मी, तर संतती म्हणजे माझे, हे आहे बरं का. मी आणि माझे, मी सुखात असावं आणि माझे हे सगळेजण सुखात असावे. एक वेळ मला कमी सुख मिळालं तरी चालेल, पण माझ्या म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नीट असाव्यात, असं आम्हाला वाटत असतं. आणि श्रोते हो, जणू काही आपण प्लॅटफॉर्मवर उभे आहोत आणि डोळ्यासमोरून एखादी राजधानी एक्सप्रेस झर्रकन निघून जावी ना, तसं हे आयुष्य हा म्हणता निघून जातं. आणि आजपर्यंत आजवर आम्ही जे जे कष्ट म्हणून केले या सगळ्या जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी, त्यातून आम्हाला काय हो लाभ झाला, असं जर जीवनाच्या अंती विचार केला तर हाती बाकी शून्य राहते. इतके कष्ट, काबाड कष्ट केले आम्ही, काय केलं, पण आता आमच्या हाती काय उरलं. आणि अखेर ह्या जीवनाच्या शेवटच्या अंताच्या क्षणी भगवंता वाचून दुसऱ्या कोणाचाही आधार कामी येत नाही. तोच आपला सखा वाटतो. आमचे खरे सखे म्हणून जे आम्हाला वाटतात ते खरे नव्हेत. आपल्याला गजेंद्राच्या कथेमध्ये माहिती आहे, त्याला वाटत होतं आपले आप्त गणगोत आहेत, ते मला सावरतील, सांभाळतील, पण अंतसमयी कोणी कामी आला नाही एका भगवंताशिवाय. मग अनमोल अशी नरकाया आपल्याला लाभली. ती नरदेह प्राप्त झालेला असताना त्यामध्ये आल्यावर बा मना, तू चिंतन कोणाचं करशील. ज्या गोष्टी नश्वर आहेत, आज आहेत उद्या नाहीत, कायम बदलणाऱ्या आहेत, त्यांचं चिंतन केलं तर शांती कशी काय मिळणार. मग जो सदा सदैव सर्वत्र आपल्यासोबत आपला सखा आहे, त्या भगवंताचं चिंतन जर केलं, तेणे तो विसावा होय जीवा, तर जीवाला विसावा मिळेल. नश्वर गोष्टीमध्ये अडकून विसावा मिळणार नाही. आजे गेले पण जे गेले, वडीलही ते जाती, नातू जाती पण तू जाती, कुणी इथे न राहती. इथे कोणी कायम मुक्कामी आलेला नाही. त्यामुळे जो काही आपल्याला प्राप्त अवधी आहे त्याचा लाभ करून घेतला पाहिजे. आणि म्हणून रामाच्या पायी मन लागलं पाहिजे. इतरत्र दुसरं कुठे न लागता कुणाच्या पायी मन लागावं, रामापायी लागावं. श्री गुरूंच्या चरणी आमचं मन लागावं. आणि यासाठी आपण काल पाहिला रामबाण उपाय एक म्हणजे त्याच्या कथा ऐकाव्या आणि त्याच्या कीर्तनाला जाऊन बसावं. जिथे जिथे कीर्तन असेल ना, आपल्याला कळलं कीर्तन आहे म्हटल्यावर आधी कीर्तनाला जावं. कीर्तन चुकवू नये, कीर्तन सोडू नये. आणि कीर्तन ऐकल्यानंतर त्यामधला रस घेण्याची कला आपल्यात आत्मसात करावी. बघा, लहान मूल ज्यावेळी अगदी लहान जन्माला आल्यानंतर त्याला आपोआप पुरणपोळी खाण्याची कला माहीत नसते, त्यातला रस कळत नाही. लहानपणी काही त्याला आवडत नसतं. अहो, मोदक अगदी लहान बाळाला आवडतो का? नाही. पण त्याची माता त्याला हळूहळू त्याच्यात काय गोडी आहे ती घेण्याची कला शिकवते.
आणि मग त्याला गोडी लागते. म्हणून अगदी लहान मुलांना घरातली मोठी माणसं म्हणतात, कशाची काय खावं ही खायची अजून माहिती झालेली नाही. ती माहिती व्हावी म्हणजे काय, तर त्यातला रस घेण्याची कला आपल्याला जमावी, तर ती खाण्यातली माहिती होते. कळतं हां अशी पुरणपोळी लागली म्हणजे खमंग, हां ही थोडी कच्ची भाजली, हे नंतर नंतर खाऊन 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 कळतं बरं का. पिठलं फोडणीला घातलं की बाहेर बसलेल्या अंगणात बसलेल्या त्या वयस्कर मनुष्याला आपोआप कळतं की फोडणी कच्ची राहिली आहे का छान तडतडली आहे. केवळ वासावरून कळतं, कारण त्यातला रस जाणण्याची कला त्याला आत्मसात झाली बरं का. आता अळूची भाजी करतात नैवेद्याला, प्रत्येक घराघरात अळू मंडईतनं आणायचा, स्वच्छ खाज येणारा कुठला अळू नाही, चांगला अळू कुठला ते सगळं बघायचं, त्याचे देठ मोडायचे, सगळं करायचं. आणि भाजी करून झाली की जी अनुभवी स्त्री असते ना, तिला बरोबर कळतं की असा छान त्याचा जमला ना स्वाद, तरच ती छान झाली अळूची भाजी. दुसऱ्याच्या हातची त्या स्त्रियांना आवडत नाही. आता हॉटेलात सुद्धा अळूची भाजी लिहिलेलं असतं मिळेल, पण तुम्ही जर जाणकार गृहिणीला हॉटेलात घेऊन गेलात आणि अळूची भाजी खायला घातली तर ती म्हणेल गूळ थोडा कमीच आहे. नक्की म्हणेल जरा आणखीन गूळ हवा होता, जरा डाळ दाणे थोडे असते तर चाललं असतं, अगदीच गिरमिट केलंय. हे तिला का कळतं, कारण तो जो स्वयंपाक आहे त्याचा रस घेण्याची कला तिला जमलेली आहे. तसं म्हणाले आमची मनाची वासना भगवंताकडे लागून भगवंताच्या कथेचा रस कळला पाहिजे. हां कथेचा रस कशात आहे. आता पूर्वीच्या काळी की नाही श्रोते असे तरवेज होते की 10 मिनटं झाली, 15 मिनटं होत आली, बुवानी अजून आर्या म्हटली नाही, असं मनात विचार करायचे. कीर्तनाला सुरुवात झाली, अजून आर्या कशी आली नाही. मग त्या आर्या ऐकल्यानंतर तो काव्याचा स्वरांचा रस अगदी हृदयाला आल्हाद देतो. श्रीराम भरत लक्ष्मण, श्रीराम भरत लक्ष्मण, शत्रुघ्न महाकृपाळू हो पावा, ओ पावा अभयकर प्रणती दीनी न सुज्ञ को पावा. हा दीनदास रामापुढे उभा राहून म्हणतो, श्रीराम भरत लक्ष्मण शत्रुघ्न महाकृपाळू हो पावा. अहो मला आता तुम्हीच पावा. पावा म्हणजे प्रसन्न व्हा. वडापावातला पावा इथे नाही, त्या पावाशी या पावाचा काही संबंध नाही. अहो अशी आर्या मी म्हटली एका ठिकाणी. बरं नेहमीचे श्रोते नव्हते, सगळी नवीन मंडळी कॉलेजची वगैरे, आणि ही आर्या ऐकल्यानंतर शेवट एकानं विचारलं, रामरायांच्या काळात सुद्धा पाव होता का. म्हटलं काय संबंध, तुम्हीच म्हटलत ना कृपाळू हो पावा. म्हटलं अहो तो पाव नव्हे, कीर्तनात कुठला आलाय का. पावा म्हणजे प्रसन्न व्हा. आपण म्हणतो की नाही देवा मला पाव, त्यातला हो पावा. अहो तुम्हीच मला पावा, आता माझ्यावर कृपा करा. पुढे म्हणाले ओपावा. ओपावा म्हणजे द्यावा, अर्पण करावा, भरभरून द्यावा म्हणजे ओपावा. ओपावा अभयकर प्रणती दीनी न सुज्ञ कोपावा. अहो सुज्ञानं दीनावरती कधी कोप करू नये, रागावू नये, माझ्यावर अभय कर ठेवा, असं पंत इथं सांगतायत. तर ह्या आर्येचा जो रस आहे तो जाणकारांना आपोआप आहा आनंद देणारा ठरतो. जसा कीर्तनामध्ये नादाचा ह्या रसनिर्मितीचा आपण सेवन करण्याचा अभ्यास करावा. कारण मन हे मधुकरासारखं आहे, ते इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे गंध घेत असतं. कशातून, विषयातून गंध घेत असतं. ह्या मनाला रसाची फार ओकोडी. रस मनाला खूप आवडतो, पण कुठला रस. कधी शब्दातून मिळणारा रस, कधी नादातून मिळणारा रस, कधी गंधातून मिळणारा रस, अहो कधी स्पर्शातून मिळणारा रस. ह्या रसाची मनाला गोडी आहे ना. तर संत सांगतात कुठली गोडी लावून घ्यावी आम्ही मनाला. श्री सद्गुरु पद कमली भृंग होई रे,
श्री सद्गुरु पद कमली भृंग होई रे, श्री सद्गुरु पद कमली भृंग होई रे, 4 6 18 वदती गुरुविण नाही जीवा गती, ऐसे सांगे रुक्मिणी प्रति सिद्ध आई रे, श्री सद्गुरु पद कमली भृंग होई रे, भृंग होई रे, भृंग होई रे. बा मना तू भृंगच हो, तुझी वृत्ती मधुकराची आहेच. मधुकरी वृत्ती म्हणजे काय की एकाच ठिकाणाहून नाही, अनेक ठिकाणाहून थोडं 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 ग्रहण करणं म्हणजे मधुकराची वृत्ती. म्हणून जे माधुकरी मागतात त्यांना माधुकरी का म्हणतात? कारण मधुकराप्रमाणे भृंग्याप्रमाणे थोडा गंध ह्या फुलातून, थोडा गंध त्या फुलातून, थोडा गंध त्या फुलातून असं करून ते मधुकरी मागतात. तसं म्हणाले मधुकरी वृत्ती ह्या मनाची आहे. तो एका ठिकाणी एका विषयात रमत नाही, त्याला थोडं इकडून थोडं इकडून असा तो चंचल आहे मनाचा स्वभाव. म्हणून बा मना तू भृंगच हो, पण श्रीचरण कमलामध्ये भृंग हो. नाहीतर ह्या मनाची वासना कधी कुठे कुठल्या क्षणी कोणत्या विषयावर जाईल याचा नेम नाही. म्हणून महाराज म्हणाले नाम सदा बोलावे, भावे गावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे. एकदा अशी गंमत झाली की ह्या मनाची वासना कधी कुठे कुठल्या विषयावर चंचल होईल सांगू शकत नाही. त्यावरून महाराजांकडे अनेक जण यायचे गोंदवल्याला की महाराज आम्हाला बघा, आमच्या मुलाचं काय ते भविष्य बघा, आणखीन हे बघा. काही काही प्रश्न विचारायचे. काही जण काय म्हणायचे की महाराज आमच्या घरातली भांडणं आता तुम्हीच सोडवा. महाराज काही जण म्हणायचे इस्टेटीचे वाद आहेत, महाराज तुम्ही आता काहीतरी याच्यात बघा. काही जण आरडाओरडा करतच यायचे, महाराज आमची सासू सुनेची भांडणं झाली आता सोडवा. असं सकाळच्या वेळेत थोरले राम मंदिरामध्ये महाराज बसलेले असायचे. आजही त्यांचं तिथे ते आसन आहे आणि हा भला मोठा गोतावळा जमायचा. त्याच्यात काही जणांना पिशाच्य वारं भरलेलं असायचं, ते महाराज उतरवायचे की पिशाच्य बाधा झाली असेल ना तर आपले ब्रह्मचैतन्य महाराज सांगत की तुम्ही मारुतीच्या मागे त्यांना बांधा, मी बघायला येतो काय झालंय ते. असं एक दिवस रघुनाथ पंत फडणीस नावाचे गृहस्थ होते, त्यांच्या बायकोला पिशाच्य बाधा झाली. कोण? रघुनाथ पंत फडणीस. त्या फडणीसांच्या बायकोला पिशाच्य बाधा झाली. फडणीसांच्या, फडणवीसांच्या नव्हे, आवर्जून सांगावं लागतं. तर पिशाच्य बाधा झाली असं कसं म्हणता तुम्ही, तेवढंच ऐकतात कोणतरी. तर रघुनाथ पंत फडणीस तर ते घेऊन आले आपल्या स्त्रीला. ती अशी कृश होती, बारीक होती आणि महाराजांनी तिच्याकडे पाहिलं तर तिच्या आतलं पिशाच्य बोलू लागलं, काय रे गोसावड्या, ओळखलंस काय मला? ओढ्यात पलीकडे भेटलो होतो मी तुला एकदा जाताना पुलावरती, आठवतंय का? आपली दृश्यादृश्य झाली होती. महाराजांनी ओळखलं हा कोणीतरी जीव असंतुष्ट राहिलेला आहे. तेवढ्यात दुसरं पिशाच्य बोलू लागलं. तेव्हा महाराज म्हणाले यांना की नाही 15-20 पिशाच्य शरीरामध्ये ये जा करीत आहेत. कशासाठी? त्यांच्या अतृप्त वासना पूर्ण करण्यासाठी. देह तर नाही त्या पिशाच्यांकडे, मग असा कुणाचा तरी देह घेऊन त्याच्यात ते वारं ये जा करतंय. ह्याला काय उपाय महाराज? महाराज म्हणाले बघूया आपण, मी संवाद करतो. म्हणून महाराजांनी त्या स्त्रीला विचारलं, तिच्या आतल्या पिशाच्यांना, काय रे तुम्हाला काय हवंय ते मला मागा, मी तुम्हाला देतो. पण या झाडाला सोडायचं, झाडाला त्रास द्यायचा नाही. 1 मासाचा अवधी तुम्हाला देतो, सगळ्यांनी ताबडतोब हे झाड सोडून निघून जायचं. काय पाहिजे तुम्हाला? मी द्यायला तयार आहे, काय पाहिजे ते मागा.
मग त्या 15-20 पिशाच्य होती, त्या सगळ्यांनी विचार केला काय मागूया काय मागूया, हा गोसावी आपल्याला द्यायला तयार आहे. तर त्या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं आणि त्या बाईच्या मुखातून त्यांनी काय मागितलं तर, महाराज आम्हाला की नाही कांदा भजी पाहिजे. काय मागितलं बघा, द्यायला महाराज समर्थ आहेत आणि त्या पिशाच्यांनी मागितलं कांदा भजी पाहिजे. कांदा भजी म्हटल्यानंतर महाराजांनी म्हणाले ठीक आहे. महाराजांचा एक गडी होता भवानराव नावाचा, त्या गड्याला सांगितलं 2 पायली कांदे घ्यायचे आणि मोठं 2 पायली म्हणजे साधारण 10 किलोचं कांद्याचं पोतं दिलं, हे घ्यायचे. लाकूड फाटा दिला आणि सांगितलं ओढ्याच्या पलीकडे जायचं लांब गावाच्या बाहेर, तिथे चुल्हा मांडायचा, सगळी ती मोठी चूल करायची, कढई ठेवायची, तेल वगैरे सगळं घेऊन जायचं आणि ह्या 10 किलोची भजी ह्या पिशाच्यांना खायला घालायची. केवढी भजी असतील विचार करा. तर हा भवानराव कांद्याचं पोतं उचलायचंही कष्ट नकोत म्हणून असा खेचत 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 असा रस्त्याने ते पोतं घेऊन गेला आणि त्या ओढ्याच्या पलीकडे बसला. मोठे ते 3 धोंडे मांडले, त्याच्यावर कढई ठेवली, तेल घातलं भरपूर असं ओतून आणि कांदे चिरतोय. 1 तास झाला, 2 तास झाला, अहो तासनतास कांदे चिरतोय. 10 किलो एवढे चिरायचे कांदे. पहाटेपासून डोळ्यातनं असं पाणी यायला लागलं. राम 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 असं म्हणत 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 कांदा चिरतोय. संध्याकाळी ती सगळी भजी तयार झाली, छान तळून वगैरे काढली. हा धूर नुसता होत होता आणि मग ती तळून एका ताटात काढली. तिथे त्या स्त्रीला बोलवलं, खा. तिनं दोन्ही हाताने बकाबक बकाबक ती सगळी भजी फस्त करायला सुरुवात केली. किती भजी आहे? 10 कांद्यांची नव्हे, 10 किलोची. आणि इतक्यात तो सगळा कारभार आटपून आहे तर हे आवरायचं, भांडी बिंडी घासायची त्या ओढ्यामध्येच आणि जायचं. असं तो भवानराव करणार. इतक्यात हरमभट नावाचा एक गृहस्थ आपलं कामकाज आटोपून असं संध्याकाळी घराकडे निघालेला आणि हरमभट म्हणाला, का हो भवानराव, आज कसं काय इकडे ओढ्याकडे? त्यांनी सांगितलं, काय सांगू तुम्हाला, ह्या महाराजांची आज्ञा म्हणून ही भजी केली, काय ती खायला घातली, आता जातो. त्यावर तो हरमभट काय म्हणाला, काय म्हणावं महाराजांना तरी, आम्हा जित्या जात्या माणसाला कधी विचारणार नाहीत बुवा तुला काय खायला हवं, की असं पण म्हणाले नाहीत ना तुम्हाला भवानराव की एवढी भजी करतोयस तर 2 कांद्याची भजी तू खा, असं म्हणाले का? त्यातलीच भजी 2 कांद्याची एवढीशी भजीसुद्धा आम्हाला दिली नाही खायला, ती सगळी त्या पिशाच्यांनी खाल्ली. चालायचंच म्हणाले, असं उपरोधानं तो म्हणाला आणि गेला. आणि संध्याकाळी मठामध्ये भजन होतं, ते भजन झालं आणि नंतर त्याला तंबाखू चोळायची सवय. जेवण वगैरे आधीच व्हायचं, पूर्वी आधी जेवण वगैरे करायचं, भोजन, मग रात्री भजन, मग झालं की निजायला जायचं. तसं म्हणाले हा घराच्या बाहेर गेला तंबाखू चोळायला आणि दार लावून आत आला, निजायला जाणार. इतक्यात त्याचं पोट असं फुग्यासारखं एवढं 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 फुगायला लागलं. पोट फुग्यासारखं फुगायला लागल्यानंतर तो म्हणाला, हे अरे रे रे, काय करावं याला उपाय, म्हणून थोडंसं ताकातनं हिंग खाल्ला, काही फरक पडेना, ओवा खाल्ला, काही फरक पडेना आणि असं फुग्यासारखं पोट फुगलेलं. तसाच तो धावत 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 मध्यरात्री आला महाराजांकडे. महाराज दार उघडा, महाराज दार उघडा. महाराज म्हणाले, हे काय झालं? ते म्हणाले की अहो काय करू, मला काही कळत नाही, तुम्हीच आता आशीर्वाद द्या, हे बघा काय झालं, माझं पोट असं फुग्यासारखं का फुगलं. त्यावर महाराजांनी असं पाहिलं आणि गमतीशीर त्यांच्या पोटावर हात मारला आणि म्हणाले, हरमभट, अहो आपली वासना कशाला त्या भजीकडे जाऊ द्यायची, कधी कुठल्या क्षणी वासना कुठे जाईल सांगता येत नाही. रामचरणाचं तीर्थ घ्या आणि मग बरं वाटेल. म्हटल्यावर तुळशीचं पान रामचरणाचं तीर्थ दिलं आणि मग हरमभटला बरं वाटलं. कारण मन इतकं चंचल आहे की ते कधी कुणाविषयी काय विचार करील सांगू शकत नाही. म्हणून त्याला अखंड रामचरणी ठेवण्यासाठी नाम हाच पर्याय आहे आणि ते नाम आपण कीर्तनात घेतो. भगवंताच्या गुणाचं चिंतन कीर्तनात करतो, म्हणून कीर्तन ऐकावं, नाम घ्यावं. आणि हे करायला लागल्यावर शोक, भय, चिंता ही जी काही नकारात्मकता आहे ना ती सगळी जीवनातली निघून जाते. पूर्वीचा भूतकाळातला शोक नाहीसा होतो, भय, भीती नाहीशी होते. कारण श्रीराम स्वामी आहे म्हटल्यावर भीती कशाची, जे घडून गेलं त्याचं दुःख तरी का करा आणि भविष्याची चिंता करण्याचं काही कारणच नाही. कारण माझ्या भविष्याचा मालकही श्रीरामच आहे.
त्यानं जे जे काही जीवनासाठी माझ्या लिहून ठेवलं ना ते निश्चित माझ्या हिताचं आहे, हा ठाम विश्वास असला की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख संकट येण्याची तिथं अवधीच नाही ना. आणि जो रामनाम गातो, रामचरणी मन लावतो, त्याच्यावर संकट येईलच कसं मला सांगा. कारण संकट कोणामुळे हरण होतं? संकट ते हनुमान छुडावय, मन क्रम वचन ध्यान जो लावय. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. जय 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 हनुमान गोसाई. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई. त्यामुळे शोक भय चिंता जातील सर्वथा, चित्ती रघुनाथा आठविता. पुढे काय म्हणाले? हो निया जागे उठा वेग करा, शरण जा उदारा रघुवीरा. आता उठा, वेग करा, म्हणजे आता इथं थांबू नका, प्रपंचातील आसक्ती काढून ताबडतोब उठा. मग आम्ही काय करावं उठून? तर भगवंताला शरण जावं. तूच माझा स्वामी आहेस. म्हणवुनी नाम तुझे बा मुखात राहो, सदाही मधुरतम रतमन जेथे मुनीचे. ज्यांचे गेले समस्त दूरतम, राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. म्हणवुनी नाम तुझे बा. हे रामा, आता मी शरण आलो, आता मी थांबणार नाही. उठा, वेग करा. आता गमू पंथ अनंत या राघवाचा, या राघवाच्या पंथावर आता कुठे थांबणार नाही. आता मला वेग आलेला आहे तुझ्या चरणी येण्यासाठी. कारण मी समजलो आजपर्यंत मी कुठे 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 मन घातलं. देह स्त्री पुत्र मित्रानुचर हय वृषा, तोष हेतुर्म मिथ्थम. सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथितमलम मीमांस येह. एते जीवन्ति येन व्यवहृति पटवो, येन ते सौख्यभाजः. तं प्राणाधीशम् अन्तर्गतम् अमृतम् अमुं नैव मीमांसयन्ति. जय जय रघुवीर समर्थ. भगवत पूज्यपाद आचार्य शंकर त्यांचा हा श्लोक आहे की मानवी मन कुठे कुठे चंचल होतं, कुठे कुठे अडकतं. सगळ्यात पहिलं देह, स्वतःचा देह, स्त्री म्हणजे पत्नी किंवा पती, पुत्र, मित्र, अनुचर, हय, वृष अशी यादी सांगितली. अनुचर म्हणजे सेवक वर्ग. एक दिवस आमची बाई आली नाही, कोण कामं करणार म्हणून काही काही बायकांचं मन त्या अनुचरामध्ये अडकतं. हय वृष, हय म्हणजे घोडा, वृष म्हणजे बैल. आता हय वृष काही कोणाकडे राहिले नाहीत, कोणी पाळत नाही. पण ती आसक्ती सुद्धा राहिली नाही का? आसक्ती मात्र आहे. ती कशी काय? तर हयाची जागा घेतलेली आहे 2 चाकी वाहनांनी, आहे ना, 2 व्हीलर. हयाचं काम ते करत आहे आणि वृष 4 चाकी आहे. त्यामुळे आसक्ती तशीच आहे, फक्त ती सजीवात होती, ती इकडं निर्जवात आली. मग ही सगळी यादी सांगितली. याच्यामध्ये मांस मीमांसयन्ति, ह्या सगळ्या वरची म्हणाले चामड्याची चर्चा करतात. मांसाचं चिंतन करणारे हा सगळा जीवन कालक्रमणा होत असते. मग काय करावं? तम प्राणाधीशम,
त्या प्राणांच्या पलीकडे असणाऱ्या अमृतम अमुम अशा त्या परब्रह्म परमात्माला नैव मीमांसयंती, जीवनात त्याची मीमांसा करत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी मन लावलं पाहिजे. एकदा प्रसंग असा झाला, आमची कीर्तनं होती इंदोरला लांब, तर तिथल्या आयोजकांनी सांगितलं तुम्ही की नाही 3 टायर ACचं तिकीट काढून देतो, त्या ट्रेनचा प्रवास करा आणि या. ठीक आहे म्हणून मुंबई ते इंदोर असा प्रवास होता, झोपून जायचं, रात्रीचा प्रवास म्हणून तिकीट काढलं आणि प्लॅटफॉर्मवर गेलो आम्ही गाडीच्या वेळेत. गाडी लागली आणि गाडी लागल्यानंतर आपला डबा कुठं आहे म्हणून शोधला, डब्याच्या आतमध्ये जाऊन बसले आणि इतक्यात समोरच्या सीटवर एक वृद्ध आजोबा होती आणि तिथे येऊन पॅसेंजर बसल्यानंतर तो रेल्वेचा कर्मचारी हंतरूण पांघरूण उशी आणि बेडशीट असं सगळं साहित्य घेऊन प्रत्येकाच्या सीटवर ठेवत होता. तसं त्यानं माझ्या सीटवर ठेवलं, तसं त्या आजोबांच्या सीटवरही ठेवलं. बरं, त्यांची व्यवस्था अशी चोख असते, पांढऱ्या शुभ्र परीट घडीच्या अशा बेडशीट, झोपायला सुंदर स्वच्छ सगळं असतं, रग असतात, खूप थंडी वाजली तर उशी असते, उशीला कव्हर, आणि हे सगळं खाकी पाकिटात बंद केलेलं, त्यामुळे बाकी कोणाचा काही स्पर्शसुद्धा नाही त्याला होणार. तर ते खाकी पाकिटं तिथे ठेवलेली पाहिली आणि त्या आजोबा म्हणाले, हे काय, हे इथं कुणी ठेवलं, हे कोणाचं साहित्य. हे म्हणेपर्यंत तो मुलगा पळून गेला. मी म्हटलं, आजोबा हे साहित्य आहे की नाही तुमचंच आहे, त्या माणसाने तुमच्यासाठी ह्या सीटवर ठेवलं, आता ते तुमचंच आहे, तुम्ही ती पाकिटं काढा आणि वापरा. ते म्हणाले, नाही नाही मला असलं काही यांचं नको, हे त्यांना सांगा. म्हणाले घेऊन जा. म्हटलं अहो ते तुमचंच आहे. नको म्हणाले. म्हटलं अहो त्याच्यात हंतरूण पांघरूण आहे, घ्या ते. तर ते म्हणाले की हंतरूण पांघरूण जर मी ह्यांचं वापरलं आणि उद्या सकाळी उतरताना माझ्याकडनं ह्याचे पैसे घेतले म्हणजे उतरताना, नको मला म्हणाली, नको. म्हटलं अहो आजोबा त्याचे पैसे तुमच्या तिकिटातून आधीच घेतलेले आहेत, आता हे तुमचं झालं, तुम्ही निशंक घ्या, काही काळजी करू नका, कोणी आणखीन पैसे मागणार नाही तुमच्याकडे. असं म्हणाले. मला हे माहीत नव्हतं, पहिल्यांदाच प्रवास करतोय. अरे वा वा. आता मला म्हणाले माझी शाल काढायला नको बॅगेतली, म्हणून ती सगळी पाकिटं काढली, झटकली, हंतरूण वगैरे व्यवस्थित घातलं आणि झोपले. 6:15 सकाळी गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि ह्या आजोबांनी केलं काय, आधी उठून हंतरूण पांघरुणाच्या बारीक घड्या केल्या आणि बॅगेत भरायला लागले. अहो बॅगेत राहत नाही तरी दाबून दाबून भरतायत. इतक्यात त्या कर्मचाऱ्याने पाहिलं, तो मनुष्य आपली हंतरूण पांघरूण बांधून देतोय. ते म्हणाले, अरे रुखो रुखो रखो, नेता येणार नाही, ठेवा ठेवा. तर तो आजोबा म्हणाले, हे काय रखो कसं, हे माझं झालं, हे मी घरी घेऊन जाणार माझ्या नातवासाठी, आता मी ठेवणार नाही, हे माझं आहे. तर तो कर्मचारी म्हणाला, आजोबा हे तुमचं नाही, अहो हे रेल्वेचं साहित्य, ठेवा, तुम्हाला समजत नाही का माझी भाषा. त्यामध्ये मी पडून मी सांगितलं, हे बघा भांडण करू नका आजोबा, ते म्हणतात ते बरोबर आहे, हे त्यांचं रेल्वेचं साहित्य आहे, तुम्ही इथंच ठेवा. तर आजोबा म्हणाले, असं कसं, ह्याचे पैसे माझ्या तिकिटातून आधी घेतले, मग हे आता माझं ना. मी त्यांना म्हटलं, बरोबर आहे, हे साहित्य तुमचं, बरोबर, तिकिटातून पैसे घेतले, बरोबर, तुमच्यासाठीच त्यानं दिलं, हेही बरोबर, पण कुठपर्यंत, कुठपर्यंत, प्रवास संपेपर्यंत. एकदा का प्रवास संपला की हे सगळं इथंच ठेवायचं आणि गाडीतून खाली उतरायचं ताबडतोब. तसं देह स्त्री पुत्र मित्रानुचर हय वृषाम तोष हेतुर्म मिथम, हे आपल्या संतोषासाठीच आहेत, ते आपल्यासाठीच भगवंतानं दिले. आपल्या पूर्व पुण्याईच्या कमाईवर आपल्याला इथं सगळ्या वस्तू, सगळ्या व्यक्ती मिळाल्या, पण हे कायमचे आपले नव्हेत, ते सगळे इथंच ठेवायचे. आणि ज्यावेळी अंत समय येईल तेव्हा गाडीतून खाली उतरायचं ताबडतोब. आणि अशी वेळ आपल्यावर येणार आहे ना, म्हणून आत्तापासून आपण काय करावं, तर पूर्वपद्यात समर्थ सांगतात, चंचल हे मन रामा पायी लावा, चंचल हे मन रामा पायी लावा,
लावा. सर्वांना विनंती, खणखणीत टाळी वाजवून खणखणीत नाम घेऊया. टाळी कशी वाजवायची? वरते करा कर दोन्ही पताकांचे अनुसंधानी, असे हात वर करायचे आणि टाळी वाजवायची. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गौ माता की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. जगदंब उदयोस्तु 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 मंगलमूर्ती. बांधोनी रम्य कुटी, बांधोनी रम्य कुटी, पाहता प्रेमे मनासी होत दाटी. राजप्रासादाहून राजप्रासादाहून राहता येथे गोड असे भेटी. राजप्रासादाहून वाटे शोभा असे मोठी. अहो पंचवटी या रम्य स्थळी आश्रम बांधून प्रभू रामराय, सीतादेवी आणि लक्ष्मण महाराज राहत आहेत. मोठी गोड अशी कुटी ती उभी राहिली. राजप्रासादाहून वाटे शोभा अशा स्नेह घरटी, असं त्याचं वर्णन आहे की जणू काही एखादं लहानसं घरटं बघितल्यावर सुद्धा इतकं गोड वाटतं. आणि एखादा राजप्रासाद जसा असावा, अहो काय ती सुंदर कुटी आपल्या लक्ष्मण महाराजांनी उभी केली. हा म्हणता ती कुटी बांधून तयार झाली आणि सीतादेवींनी पाहिलं आणि म्हणाल्या, भाऊजी आहा काय सुंदर तुमची कलाकृती आहे. खरोखरीच याच्यात अशी एकही गोष्ट कमी नाही की आपल्या अयोध्येच्या महालापेक्षाही ती लहान वाटावी. खरोखरीच इथे स्वतंत्र स्वयंपाकघर बांधलेलं आहे. अहो माझघर आहे, निजायला म्हणून आत वेगळी जागा आहे आपल्या वहिनींसाठी. रामप्रभूंना झोपण्याची शयनाची योजना आहे. बाहेर अंगण सारवलेलं भलं मोठं आणि एक वडाचा असा पार होता, पलीकडे एक पिंपळ होता आणि त्या झाडाच्या खाली असा दगडाचा पार बांधून त्याला शेणाने सारवलं आणि त्यावर रामरायांना ध्यानासाठी बसायची योजना केलेली आहे कुठे अंगणामध्ये. आणि एकीकडे कुटीच्या बाहेर
बरं का, उजव्या हाताला असं छोटंसं शस्त्रागार केलं होतं. तिथे तलवारी, आयुध, बाण, त्या बाणांना धार लावण्यासाठी, तलवारींना धार लावण्यासाठी वेगवेगळं छोटंसं असं शस्त्रागार होतं की जशी शेतीची लहान मोठी अवजारं असतात ना, ती सगळी अवजारं लक्ष्मण महाराजांनी तिथं ठेवली. ते घर बांधण्यासाठी लागणारी अवजारं जी वापरली ती सगळी तिथं होती. बरं, अयोध्येतून निघाल्यापासून आपल्या लक्ष्मण महाराजांनी डोक्यावर एक कायम पेटी आपल्याबरोबर वागवली. जिथे जिथे जाऊ तिथे त्यात ही सगळी लहान मोठी अवजारं होती. ही कुठल्याही सिरियलमध्ये दाखवलेली नाही, पण ती अवजारं लक्ष्मण महाराजांकडे होती की बाहेर वनात राहायचं, आपल्याबरोबर कोयता तरी हवा की नाही, विळा तरी हवा की नाही, वनात राहणं सोपं नाही. अहो, वनवास म्हणजे काही सहल आहे का सांगा मला? का कुठली पिकनिक आहे का एखादा ट्रेक आहे की जिथे आजकालसुद्धा आपण जातो फिरायला? स्पोर्ट शूज घालायचे म्हणजे पायात एकही काटा लागत नाही, पाण्याची बॉटल घ्यायची, सॅक घ्यायची, आणखीन खाण्याचं साहित्य घ्यायचं आणि ऊन लागू नये म्हणून गॉगल घालायचा आणि मग पहाटे उठून ट्रेक करायचा आणि मग आल्यानंतर त्याच्यावर सेल्फी स्टिक अशी घेऊन जायची मोठी आणि हाताने फोटो काढायचे आणि मग फेसबुकवर टाकायचे, 1 डे वनवास. एका कुठलं वन आणि कुठला वास? अहो, आपण सगळी सुखाची साधनं घेऊनच गेलो. तो रामरायांचा वनवास असा नव्हता, तो खूप कठीण होता. 7-8 दिवसातच जर एखादा मनुष्य वनात कायम राहायला गेला ना, तर त्याच्या शरीराचा पोतच बदलतो, कांतीचा रंग बदलतो. आणि रामराय इतकी वर्ष झाली, 13 वर्ष पूर्ण झाली वनवासाला आणि पंचवटीला आले. ती कुटी पाहिली आणि सीतामाई इतक्या खुश झाल्या की त्या म्हणाल्या की इथे जवळच जलप्रपात आहेत, म्हणजे पाण्याची सोय आहे, वाहणारे झरे आहेत. अहो, एकीकडे फुलझाडांनी बहरलेली वनं आहेत, दुसरीकडे मृगयेसाठी, शिकारीसाठी वनचर बहुसंख्य आहेत. इथे काय कमी आहे? आता आपण असं करू, राहिलेलं 1 वर्ष नाथ याच कुटीत राहून आनंदानं घालवूया का? असं म्हणाल्या. इथंच राहूया का? आता नको फिरायला कुठे. 13 वर्ष पायी वणवण केली, आता इथंच राहू. काही महिने राहिलेत, वर्ष कसं निघून जाईल कळणार नाही. मग इथून जाताना की नाही मी भरत भाऊजींसाठी काहीतरी भेट नेईन, आपल्या कौसल्या मातेसाठी काही नेईन. अशा गप्पा सुरू होत्या. रामप्रभू म्हणाले, ठीक आहे सीते, तुझी इच्छा असेल ना तर उरलेला काळ आपण ह्या कुटीत आनंदानं घालवू. असं ठरलं. आता कुटीमध्ये प्रवेश करायचा. तर या तिघांनीही अहो रामरायांनी समंत्रक वास्तुशांत केली त्या कुटीची आणि वास्तुशांत करून अहो मंत्र म्हणून मंगल आरती करून तिघांनीही आपला उजवा पाय पुढे टाकला आणि कुटीमध्ये प्रवेश केला आणि कुटीत राहायला लागले. काय ते मोठे आनंदाचे दिवस होते. आणि रघुवर राहत गंगा तीरी, रघुवर राहत गंगा तीरी. पंचवटीच्या आश्रमवासी रघुवीर वास करी, रघुवीर राहत गंगा तीरी. पत्र तृणकुटी पंचवटीच्या आश्रमी वास करी, रघुवर राहत गंगा तीरी, रघुवर. आणि रामराय, माता सीता, लक्ष्मण महाराज आनंदानं दिवस घालवतायत. सकाळच्या वेळी सीतादेवी फुलं तोडायला जायच्या
आणि त्या फुलांच्या सुंदर सुंदर माळा करायच्या. आणि मग हे तिघेच नव्हते काही, त्यांच्याबरोबर तिथे राहायला आल्यावर वनातले वनचरसुद्धा अत्यंत सात्विक भाव मनामध्ये घेऊन त्या कुटीकडे अशा माना गोड डोलवत डोलवत यायचे. आणि मग हरिणं यायची, आणखीन पक्षी यायचे, त्यांना सीतादेवी प्रेमानं जवळ घ्यायच्या आणि त्या हरणांना मांडीत बसवायच्या आणि म्हणायच्या, आज तुझ्यासाठी सुद्धा हार करते हां. म्हणून माळा केल्या की एक माळ हरणाला घालायची. सगळ्यात आधी आपल्या पतिदेवांसाठी माळ करायची. आणि मग बरोबर येताना अयोध्येची माती सोबत आणलेली होती, आपल्या जन्मभूमीची माती. त्या मातीचा गोळा असा त्यांनी एका पुरचुंडीत बांधलेला होता. त्या मातीच्या गोळ्याची रोज पूजा करायचे प्रभुराम आणि रोज आपल्या जन्मभूमीला वंदन करायचे, मग ध्यान करायचे. आणि मग ह्या फुलांच्या माळा सीतादेवी सगळ्यांना करायच्या. आणि मग लक्ष्मण भाऊजी फळावळ वनातून घेऊन आले की राम सीता लक्ष्मण बरोबर जमलेली ही हरिणं, त्याच्यानंतर ही मृगशावक असायची, पक्षी असायचे, खारुताई, तर काही काही खारुताई रामांच्या खांद्यावर खेळत असायच्या दिवसभर. आणि असा आनंदानं काळ चालला होता. आणि जसे हे पशुपक्षी आले की नाही, तसा आजूबाजूला काही भिल्ल राहत होते. त्या भिल्ल स्त्रिया एकमेकींना म्हणाल्या, अगं ऐकलंस का, आपल्या या पंचवटीमध्ये कुणीतरी नवीन कुटी बांधली आहे. काय ती कुटी मोठी गोड आहे, ती कुटी पाहून सुद्धा इतकं छान वाटतं. कोण 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 आलंय ग राहायला, आपल्याकडे राहायला कोण आलंय. तर ती दुसरी भिल्लीण सांगायची की तिथे कुणीतरी ऋषी म्हणून तपस्वी आलेले आहेत, पण तपस्वी नाही तर कुटुंबच आहे. तपस्वी म्हणावं तर ते कुणी ब्रह्मचारी दिसत नाहीत, तर कुटुंब आहे, त्यात एक स्त्रीसुद्धा आहे आणि कोणी भाऊ आहेत वाटतं दोघं, जाऊन बघूया का. त्यावर तिसरी भिल्लेण म्हणायची, अगं मी जाऊन बघून आले सुद्धा. आणि पाहते तर काय, त्यातला एक जो तपस्वी वेश धारण केलेला आहे ना, तो इतका गोड आहे की त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपसुकच आहा बरं वाटतं, त्याच्याकडे पाहत राहावं असं वाटतं. तो कसा दिसतो, अगं तो सावळ्या सावळ्या वर्णाचा दिसतो. मग त्याला बघायला जाऊया का. मग ह्या बाकीच्या सगळ्या भिल्लेणी म्हणाल्या, आपण पण जाऊया, आम्हालाही त्यांना बघायचं आहे, कोण आहेत त्यांना बघायचं आहेत. मग नुसतं असंच कसं जायचं रिकाम्या हातानी. तर त्या म्हणाल्या की आपण असं करू, आपल्या इथली बोरं घेऊ झाडाची, आणि बोरं घेऊन त्यांना पहिल्यांदा शेजारी कोण आले तर भेट काहीतरी द्यायला हवी, तर बोरं घेऊन जाऊ आणि त्यांना बोरं देऊया आणि मग त्यांच्याशी ओळख करूया. अशा त्या बोरं हातात घेऊन परडीत घेऊन निघाल्या. आणि पाहतो तर प्रत्येक बोराला अशी खवलं पडली होती. तर त्यातली एक भिल्लीण म्हणाली, काय ग सखे, तू ही खाल्लेली उष्टी बोरं घेतलीस. छे 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 छे, शिव शिव, असं नाही नाही, मी ही उष्टी केलेली नाहीत. मग अगं त्या तिथं असणाऱ्या रामाला भेट देण्यासाठी जी मी बोरं घेतली आहेत ना, ती मी माझ्या नखानं काढली आहेत आणि नखानं त्याचे टवके काढून खाऊन बघितलेत, गोड आहेत ना, अशी ती बोरं घेतली. आणि ह्या भिल्लिणी आल्या, पंचवटीच्या आश्रमवासी भिल्लिणी एकमेकीसी म्हणती जाऊ चला ग रामासी. अजून खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना. पंचवटीच्या आश्रमवासी भिल्लिणी एकमेकीसी म्हणती जाऊ म्हणती पाहू चला ग रामासी. म्हणती पाहू चला ग रामासी. आणि कुटीच्या बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिलं, किती सुंदर दिसत आहेत रामप्रभू. त्यांच्याकडे पाहूनच अगदी आनंदाश्रू दाटून आले. विचार करा, असं फटकुरली आलेल्या भिल्लिणी आहेत. हां, अगदी साध्या भोळ्या आहेत, पण भाव शुद्ध आहे. आणि केसांचा बुचडा बांधलेला, त्याच्यात काही हस्तिदंत घातलेले आहेत, फटकुरले आलेले आहेत, त्यांच्या पद्धतीचे काही लहानसे दागिने परिधान केलेत आणि हातात बोरांची परडी आणि लांबून असं कुटीकडे पाहतायत. हातात परडी दिसते. सीतामाई म्हणाल्या, या या आत या. त्या म्हणाल्या, नको नको नको, अहो आत या, असं संकोच करू नका, या ना. पण त्यांच्याकडे तिघांकडे पाहत पाहत राहिल्या आणि त्या पर्णकुटीच्या जवळ असणारं, त्या फाटकाच्या जवळ असं आत अंगणामध्ये ती परडी ठेवली आणि बाहेरच अशा उकिरड्यानं बसल्या, उकिडव्यानं. हां,
कुटीच्या बाहेर अशा उकिडव्यानं व ढोपरावरच बसल्या आणि रामांकडे पाहतायत. आणि बराच वेळ पाहिलं, आता निघतो म्हणाल्या. सीतादेवी म्हणाल्या, थांबा, मीही तुम्हाला फळं देते, ती घेऊन जा, आम्ही उद्या पुन्हा येतो. हा, या ना, केव्हाही या, ही कुटी तुमचीच आहे. म्हणून रामांकडे पाहत बसायच्या. अशा उकिडव्यानं बसत रामांकडे पाहिलं डोळे भरून आणि निघाल्या. असे आनंदाने दिवस जात होते. सगळे आजूबाजूचे वनचर, मित्र, भिल्ल सगळे भेटत होते. आणि एक दिवस असा एक अतिथी आला. काय प्रसंग झाला, रामप्रभू ध्यान करत होते, बाहेर ओट्यावर बसलेत आणि सीतादेवी आतमध्ये आता दुपारच्या भिक्षेची काहीतरी व्यवस्था करतायत. लक्ष्मण महाराज गेले होते लाकडं तोडायला आणि रामप्रभू अंगणात एकटेच. आणि ते अंगणात बसलेले असताना आकाशातून वरून एक राक्षसीण जात होती. ती राक्षसीण जात असताना तिनं पाहिलं, ओ हो, ही सुंदर कुटी कोणाची म्हणायची, किती सुंदर घर आहे, पहा, राक्षसांना सुद्धा मोह व्हावा असं घर. हां, म्हणून तिनं कुटीत डोकावून पाहिलं तर कोणीतरी कुटुंब दिसतंय. आणि हा बसलेला दिसायला तर संन्यासी, पण त्याचे बाहू आणि खांदे पाहिल्यानंतर तर योद्धा वाटतो. हा संन्यासी आहे की योद्धा आहे, म्हणून ती राक्षसीण न्याहाळून पाहू लागली. आणि पाहता 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 रामप्रभूंच्या प्रेमात पडली. आणि मग तिनं विचार केला, मी राक्षसीण स्त्री, मला नाही शब्द ऐकायची सवय नाही, मनाला मानेल तेच मी करणारी, अशी स्वयंसिद्ध, त्यामुळे मी आता ह्याला आपलंसं करणारच, असं तिनं ठरवलं. आणि तिनं केलं काय, मायावी शक्तीनं रूप पालटलं. राक्षसीण होती, भले मोठे लांब केस होते, दात भले मोठे होते, नख लांबच्या लांब होती, म्हणूनच तिला शूर्पणखा असं म्हणत. काय तिचं नाव, शूर्पणखा. सुपासारखी लांब नख होती, त्यामुळे ज्यांना नख आवडीने वाढवून घासायची, त्याला रंगोटी करायची आवड आहे ना, हां बरोबर, ते त्या शूर्पणखेचे शिष्य आहेत असं समजावं. त्यांची परंपरा कुणीतरी चालवली पाहिजे की नाही, पुढे परंपरा चालू आहे. तर सुपासारखी लांब नख वाढवलेली. तिनं विचार केला, ते इतके सुंदर दिसत आहेत, आपण असंच गेलो तर कसं बरं, आपणही छान रूप धारण करूया. म्हणून रूप पालटलं आणि 16 वर्षाची छान सुकुमार कन्या झाली. 16 वर्षाची कन्या झाली. पांढरी तलम साडी नेसली, दागदागिने घातले, पायात पैंजण घातले आणि ठुमकत 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 कुटीच्या आत आली. कुटीच्या आत आली आणि म्हणते कशी, रघुवीरा परम सुंदरा, रघुवीरा परम सुंदरा, सगुण श्यामला, आज मी तुला पहाया आले. तुझ्याकडे मन माझे लागले, तुझ्याकडे मन माझे लागले, तुझ्याकडे मन माझे लागले. रघुवीरा परम सुंदरा, सगुण श्यामला, आज मी तुला पहाया आले. तुझ्याकडे मन माझे लागले, तुझ्याकडे मन माझे लागले, तुझ्याकडे मन माझे लागले. जणू पारिजाताच्या सरी पडती डोईवरी, चैत्राची गौरी उभी दारात. काय वर्णन आहे बघा, जणू काही पारिजातकाचा सडा डोक्यावर पडावा असं रूप आहे. जणू पारिजाताच्या सरी पडती डोईवरी, चैत्राची गौरी उभी दारात. चैत्र गौर केले की नाही सगळ्यांनी घरी, हां, मग ती जर उभी राहिली तर कशी दिसेल. चैत्राची गौरी उभी दारात, नेसली साडी भर जरी, तलम पांढरी, काचली निरी दिसली झोकात. तुझ पुढे ही
शरणागती, तुझ पुढे ही शरणागती, गुंगली मती शब्द थांबती, का अशी प्रीतमनावर ठसली, अशी शूर्पणखा प्रगटली, अशी शूर्पणखा प्रगटली, हो अशी शूर्पणखा प्रगटली. हो, पण रामराय ध्यानस्थ, तिचं ते सगळं रूप रामांनी कुठे पाहिलं. हां, पुन्हा पैंजण वाजवले, ठुमकत ठुमकत नाचून दाखवलं, पण रामांची समाधी काही उतरेच ना. आणि मग पुन्हा चंद्र जसा गगनात तसा तू वनात मज भेटला, प्रीतीचा उरात पुरदाटला. एक लावणी म्हणून झाली, आता दुसरी लावणी म्हणते. आता सांगा, शूर्पणखा येणार आहे, ती काही ओव्या गात येणार का, ती लावणीच म्हणणार. तशी ती गात गात आली, पण रामप्रभू ध्यानस्थ बसलेले आहेत. मग बांगड्या वाजवल्या. मग बराच वेळाने रामप्रभूने डोळे उघडले आणि समोर एका स्त्रीला पाहिलं आणि म्हणाले, देवीजी कोण आपण. कसं म्हणाले राम, देवीजी कोण आपण आणि काय हेतून माझ्याकडे आल्यात. त्यावर ती म्हणाली, तू कोण ते सांग. मी ह्या दंडकारण्याची स्वामिनी आहे, माझं नाव शूर्पणखा. अरे जगत जे त्या रावणाला तर सगळे ओळखतात, त्याचं नाव ऐकून माहीत असेल, त्याची मी भगिनी आहे आणि ह्या सगळा वनप्रदेश माझ्या राज्यात येतो. तू इथे माझ्या राज्यात राहायला आलास हरकत नाही, पण तू मला आवडलास, मी प्रेम प्रस्ताव घेऊन तुझ्याकडे आलेली आहे. तू कोण आहेस, कुठून आलास. रामप्रभू म्हणाले, देवीजी मी स्वर्गीय महाराज दशरथांचा पुत्र राम वनवासात आहे आणि रघुवंशातील मी राम आहे. तुमचा हेतू काय मला कळला नाही माझ्याकडे येण्याचा. असं विचारल्यावर ती म्हणाली, पहा तुझ्यासारखा सुंदर पुरुष दुसरा नाही आणि माझ्यासारखी सुंदर स्त्री दुसरी नाही, त्यामुळे आता आपण दोघं विवाह करू आणि ह्याच कुटीमध्ये संसार करू. पहा आयती कुटी दिसतीये, राहू. त्यावर रामप्रभू म्हणाले की हे सुंदरी, या त्रिभुवन सुंदरीचे चरण आमच्या कुटीमध्ये आले, स्वागत आहे, पण मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत देवी. का नाही करू शकत, कारण मी एक पत्नी व्रत घेतलेलो आहे, माझा आधीच विवाह झालाय. आणि इतक्यात सीतादेवी कुटीतून बाहेर आल्या आणि ओळख करून दिली की ही पहा माझी पत्नी सीता. अशी सीतादेवींची ओळख करून दिली. ती म्हणाली, ह्या तुच्छ कृश स्त्रीसाठी तू मला नकार देतोस. असं म्हणाली शूर्पणखा, मला नकार देतोस. इतक्यात दण 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 पावलं टाकीत लक्ष्मण महाराज खांद्यावरून लाकडाची मोळी घेऊन आले, कुटीमध्ये गेले, लाकडाची मोळी उतरवली आणि बाहेर आले. म्हणाले, वहिनी आजची सगळी लाकडं आणून ठेवलेली आहेत, बघितलं सुद्धा नाही कोण आलंय. आणि त्या शस्त्रागाराकडे गेले, जिथे त्यांची शस्त्र ठेवली होती तिथे काम करायला निघून गेले. तिनं पाहिलं, हां वायूच्या झोताप्रमाणे हा कार्य करणारा कोणीतरी तेजस्वी युवक दिसतोय. आणि आतमध्ये गेला काय, वहिनीला सांगितलं काय, शस्त्रागाराकडे गेलेला दिसतोय, माझ्याकडे ढुंकून बघितलं सुद्धा नाही. हां एवढं सगळं मेकअप केला, हां बघत सुद्धा नाही. असं कसं, ढुंकून पण बघितलं नाही. त्यावर तिनं विचारलं, हां हे कोण म्हणायचे. रामप्रभू हसले, म्हणाले, हा माझा अनुज लक्ष्मण आहे, माझा लहान भाऊ आहे. ती म्हणाली, बरं ठीक आहे, तू काही तो व्रतबद्ध आहेस, पण हा एकटाच आहे का. हा एकटाच आहे. तर रामप्रभू म्हणाले, वनात तरी एकटाच आहे, वनात एकटाच आहे. बरं मग मी त्याच्याशी जाऊन सलगी करते, जा ना त्याच्याशी जाऊन बोल. असं रामप्रभू म्हणाल्यावर ती पुन्हा ठुमकत लक्ष्मण महाराजांकडे आली. लक्ष्मण महाराज आपल्या तलवारीची धार तपासत होते आणि त्याने विचारलं, ती शूर्पणखेनं विचारलं, लक्ष्मणजी, आहो लक्ष्मणजी. अशी हाक मारल्यावर लक्ष्मण महाराजांनी पाहिलं आणि म्हणाले, बोला काय त्रास आहे,
काय कष्ट आहेत तुम्हाला? ती म्हणाली, कष्ट छे, त्रास वगैरे मला कसला त्रास, मला त्रास नाही, पण मी तुमच्या सुखाच्यासाठी आलेली आहे, तुमच्या सुखाचा प्रस्ताव घेऊन आले. लक्ष्मण महाराजांनी पाहिलं आणि म्हणाले, मगाशी तिथं काय याचना करत होतीस, आता इथे याचना करतेस. तुझ्यासारख्या स्वैर स्त्रीला कोण जुमानणार? तुझ्या मनाची तू राणी, त्यामुळे मला काही प्रेमप्रस्ताव वगैरे देऊ नकोस, कारण मी माझ्या वडील बंधूंचा दास आहे. तुला या दंडकारण्याची स्वतःला स्वामिनी म्हणवतेस ना, मग जा राजाची राणी हो, दासाची दासी का होतेस? तिकडेच जाऊन प्रयत्न कर. तिला आला राग. काय हे दोघे बंधू मिळून माझ्या प्रेमाला थट्टा उडवताय, थट्टा करताय. अरे मी इथे आले तुमच्याकडे बोलायला आले, मी राक्षस स्त्री आहे, मी काही हिसकावून घेऊ शकते, पण मी तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवायला आले तर तुम्ही दोघं मिळून माझा धिक्कार करताय, नकारताय मला. त्यामुळे प्रचंड राग आला. बघा मन कसं आहे, आधी रामांकडे गेलं, तेच मन पुन्हा चंचल होऊन लक्ष्मण महाराजांकडे गेलं, आणि तेच मन पुन्हा चंचल होऊन पुन्हा अहंकार भडकला. आता दोघांविषयी प्रेम राहिलंच नाही, दोघांच्या विषयी द्वेष निर्माण झाला. जिथे प्रेम होतं त्यांचाच द्वेष करायला लागली. तुम्हा दोघांचा मला अत्यंत राग आलेला आहे. म्हणाली, का तुम्ही माझी अशी थट्टा करता? ह्या स्त्रीमुळे, ही जी तुमच्याबरोबर स्त्री आहे ना, तिलाच जर मी खाऊन टाकलं तर मग बरोबर तुम्ही दोघं माझ्याशी विवाह कराल. खाते तिलाच आता खाते. म्हणून तिनं हा 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 जोरात हसायला लागली. मला येत नाही तसं हसता, हा नाही तर म्हणाल तसं हसून दाखवा. पण तुम्हाला ते जर हास्य बघायचं असेल ना, तर आपल्या संसदेचा जो TV आहे की नाही, DD संसद जिथे लागते चॅनेल, त्याच्यावरती विरोधी पक्ष बघा. त्याच्यात काही स्त्रिया बसलेल्या असतात, त्या अशा जोरात हसतात. हां, तर तशी ती हा 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 करून जोरात हसायला लागली. जणू काही डरकाळी फुटावी आणि जोरात हसायला लागली. अगडबंब रूप धारण केलं आणि ते दाताचे सुळे वगैरे दिसायला लागले, ती नखं दिसायला लागली, केश विस्फारलेले. आणि ती सीतादेवींना खाण्यासाठी त्यांच्या जवळ गेली. सीतादेवींचा गळा असा दाबणार इतक्यात रामप्रभूंच्या आज्ञेनं लक्ष्मण असं म्हणता क्षणी हातात तलवार होतीच, लक्ष्मण महाराजांनी नाक आणि कान छाटून टाकले. आणि ते नाक ज्या भूमीत पडलं त्याला आता नासिक असं म्हणतात. आणि ती म्हणाली, अपमान केला, राक्षस कन्येचा अपमान केला. छे, आता तुम्हाला क्षमा नाही. हे तुम्ही तपस्वी वनात येऊन आमच्या राज्यात राहता आणि ह्या राक्षस कन्येचा अपमान करता. ही मी निघाले. जर याच कुटीमध्ये तुम्हा दोघांची चिता पेटवली नाही तर नावाची शूर्पणखा नाही. म्हणून तणतणत निघाली. आणि ती कुठे गेली ते ऐकण्यासाठी उद्या कीर्तनाला 4 वाजता बरोबर यायचं. आणि या शूर्पणखेनं पुढे काय केलं, कुठे जाऊन कळ लावली, आणि पुढचं सगळं रामायण कसं घडलं हे आता उद्या पाहूया. पण पहा, ह्या आख्यानातून आपण हेच पाहिलं की मानवी मन कधी प्रेमात, कधी द्वेषात, कधी इकडे कधी तिकडे असं भरकटणारं चंचल आहे. त्याला रामापायी मात्र लावलं पाहिजे. चंचल हे मन, चंचल हे मन, चंचल हे मन, चंचल हे मन रामापायी लावा. चंचल हे मन रामापायी लावा. तेणे तो विसावा होय जीवा. तेणे तो विसावा होय जीवा. तेणे तो विसावा होय जीवा. चंचल हे मन रामापायी लावा. रामापायी लावा. रामापायी लावा. झालेली कीर्तन सेवा तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती या सर्व श्रोत्यांच्या वतीनं, आपले साथीदार या दोघांनाही वंदन आहे, यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आपण रामरायांच्या चरणी अर्पण करूया. झाले कीर्तन शेवट गोड करा.
होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सौख्य राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी.